मागील 20 दिवसात 18 पेक्षा जास्त मुलींवर अत्याचार झाल्याचे केसेस आपल्या समोर आले आहे. त्यापैकी काही मुली अल्पवयीन होत्या तर काही मुली अपंग आणि मूकबधीर होत्या. कोलकाता येथे 31 वर्षीय डॉक्टरचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्या केसच्या मुख्य आरोपीला शिक्षा होण्याआधीच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे 4 वर्षाच्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी बाहेर आली आहे. मला हेच कळत नाहीये त्या 4 वर्षाच्या मुलींनी तुमचं काय बिघडवलं होतं? आणि ती मुलगी जिने रात्रभर लोकांची सेवा केली हीच तिची चुकी का? की आम्ही स्त्री रूप म्हणून जन्माला आलो हीच आमची चूक? मला याचं उत्तर हवे. आपल्याला स्वातंत्र्य तर 1947 मध्ये मिळालेलं आहे, पण आम्हा स्त्रियांना या नराधमांपासून स्वातंत्र्य आणि सुरक्षा कधी मिळणार? मला कळत नाहीये. मी माझ्या प्रश्नाचं उत्तर शासनाकडून मागावे की जनतेकडून? नमस्कार, मी अश्विनी राठोड. आज मी स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराविषयी चर्चा करणार आहे. 9 ऑगस्टला पश्चिम बंगालतील कोलकातामध्ये एक भयंकर बातमी बाहेर आली. एका 31 वर्षीय डॉक्टरचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. 13 ऑगस्टला बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या 2 चिमुकलींवर अत्याचार झाले. 15 ऑगस्टला पुणेमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला गेला. 20 ऑगस्टला अकोला, मुंबई आणि लातूर येथे 9 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले. 21 ऑगस्टला नाशिक आणि मुंबईमध्ये एका 4.5 वर्षाच्या चिमुकलीवर आणि एक अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. 22 ऑगस्टला कोल्हापूर आणि नागपूरमध्ये एका 10 वर्षीय मुलीवर आणि एका 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. तसेच 23 ऑगस्टला जळगावमध्ये एका 12 वर्षीय मूकबधीर मुलीवर अत्याचार झाले. असे अनेक केसेस आपल्या समोर येत आहे. माहित नाही, आम्ही मुलींचं पूर्ण आयुष्य हेच विचार करण्यात जातं की आमची चुकी काय होती. आपण एक अशा समाजात राहतो की इथे मुलींना तर सगळेच विचारतात, कुठं जात आहे, काय करत आहे, कोणा सोबत आहे. पण दुःख या गोष्टीचं वाटतं की आपण हे सगळं मुलांना विचारण्याचं विसरून जातो. कुठं जातोय, काय करतोय, कोणा सोबत आहे, रात्रीचे 10 वाजले आतापर्यंत घरी का नाही आलास? मी माझ्या वाढत्या वयानुसार अनुभवलेला आहे. या समाजात अजूनही मुलींना स्वतःचं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य नाहीये. तर मुलगी आहे, काय शिकवायचं, बाहेर इतकं काही घडत आहे, चुकून माझ्या मुलीसोबत झालं तर या भीतीने आई वडील मुलींना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवत नाहीये. तेव्हा पण आम्हाला त्यांना बनवावं लागतं, सांगावं लागतं की आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, आमचं स्वप्न पूर्ण करायचे आहे, या समाजात एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. तेव्हा कुठं त्यांना शिक्षणासाठी त्यांच्याकडून परवानगी मागावी लागते. तेव्हा कुठं ते आम्हाला शिक्षणासाठी बाहेर पाठवतात. पण हा समाज आमच्यासोबत असं का करतो? कोलकाता असो किंवा बदलापूर अशा अनेक ठिकाणी या गोष्टी घडून येत आहे. जे न्याय मागत आहे त्यांना न्याय मिळत नाहीये आणि बाकीचे तर नाव खराब होणार, समाज काय बोलणार याच्या भीतीने बाहेर सुद्धा येत नाहीये. आम्ही नेहमी भीतीत असतो की समोरचा व्यक्ती आम्हाला खूप वेळेपासून एकटक बघतोय, आमच्या शरीराचा काही पार्ट दिसत तर नाहीये, आम्ही आमची ओढणी तर व्यवस्थित घेतली आहे ना, आणि गर्दीच्या ठिकाणी जायला सुद्धा घाबरतो की चुकून कोणाचा हात माझ्या शरीराला स्पर्श तर नाही होणार ना, इतकी भीती असते मनात. मी पण एक मुलगी आहे, काल तिच्यासोबत झालं, उद्या माझ्यासोबत होऊ शकतं, पण हे मी अजिबात ऐकायला तयार नाहीये. माझं हे मत आहे की हे कोणत्याच मुलीसोबत असं व्हायला नको. जे होत आहे ते खूप चुकीचं होत आहे. हे पार्टी किंवा राजकारणाची वेळ नाहीये, बस हे कुठेतरी थांबलं पाहिजे. काहीही करा, पण अशी शिक्षा द्या या गुन्हेगारांना की त्यांची हिंमत नाही होणार ही हरकत करण्याची. रेप करण्याचं तर दूरच, ते रेप म्हणून नाव ऐकूनच दूर पळणार. प्लीज असं काही करा आणि त्यांना शिक्षा द्या. काही देशात असे गुन्हे करणाऱ्यांना त्वरित शिक्षा दिली जाते. सौदी अरेबियामध्ये अशा गुन्हेगारांना चौकात लटकवून जनतेद्वारे त्यांच्यावर दगड फेकले जाते. UAE मध्ये गुन्हेगाराला 7 दिवसाच्या आत फाशीची सजा दिली जाते. अफगाणिस्तानमध्ये 5 दिवसाच्या आत गुन्हेगाराला डोक्यात गोळी मारली जाते आणि फाशी दिली जाते. मग आपल्या देशात का गुन्हेगाराला शिक्षा देण्यात आणि निर्दोषकाला न्याय देण्यात इतका उशीर होतो? का आपण इतर देशांसारखे नियम नाही लावू शकत? मला इतकंच बोलायचं आहे. एक दिवस सर्व स्त्रियांनी एकमेकांसाठी आणि स्वतःसाठी आवाज उठवला ना, त्या दिवशी आपला भारत नक्कीच स्वतंत्र होईल. आणि एक गोष्ट सगळ्या मुलींनी लक्षात ठेवा, आपल्याला या समाजात राहायचं असेल ना, तर आता लक्ष्मी नाही, महाकाली म्हणून राहावं लागेल. धन्यवाद.